एक गंध, एक आठवण. सणांमध्ये, कहाण्यांमध्ये आणि आपल्या मनात सोनचाफा परंपरा तुमच्यासोबत, तुमच्या हृदयाशी. कहाणी गोपद्मांची. ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा बसलेल्या आहेत. ताशे मर्फे वाजत आहेत. रंभा नाचत आहेत. तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगांच्या भेऱ्या फुटल्या. असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला, करारे हाकारा, पिटारे डांगोरा. गावात कोणी वाणवशापासून असेल त्याच्या पाठीचा 3 बोटं कंकर काढा, तंबोऱ्याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा. असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले. माझी बहीण सुभद्रा तिनं काही वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वाणवसा केला नाही. नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला. सुभद्रे सुभद्रे, आखाड्याच्या दशमीपासून 30 पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यात गोपद्म काढून पूजा करावी. हा वसा कार्तिकी दशमी संपूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्ष करावं. उद्यापनाचे वेळी कुवारणीला जेवायला बोलवावी. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसांची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं. पुढे सभेत कळलं, सुभद्रा वाणवशाशिवाय आहे. असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पाहतात, तो तिनं वसा बसला आहे. पुढे येता येता गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करून निजलेली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगांच्या भेऱ्या वाजत्या केल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या. जसं ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.